दाखवते एक्सक्लुझिव्ह जे आहेत हे जे समर्थक आहेत बच्चू कडूंचे बरेच आक्रमक झालेले आहेत. आपण बघतोय की पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात ते आपण बैठकीत 8 दिवसात बैठक लावू, त्याच्यात तारीख निश्चित करू. त्या तारीख निश्चित करण्यासाठी त्यांनी पुन्हा 8-10 दिवस मागितले आहे. पाहू आता आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विचारून ठरवतो. बंदोबस्त खूप वाढवला आहे, म्हणजे प्रत्येक तालुक्यावर महाराष्ट्रभर कार्यकर्ते काही कमी पडणार नाही त्या बंदोबस्तला. कारण ही रोज मेल्यापेक्षा एक डावचं मरण परवडलं अशी एक मानसिकता लोकांची आहे. बैठकानं आजचा निर्णय होईपर्यंत काही करू नये. निर्णय झाल्यावर माझी तर मानसिकता आहे का 16 तारखेपासून पाणी त्याग करावं आणि आंदोलन अधिक उग्र करण्याची आमची तयारी. ते कार्यकर्ते मला मी खूप आक्रमक पद्धतीनं कालही करणार होते. अजितदादाच्या घरी जातो म्हणत होते. मी त्यांना सांगितलं नका जाऊ. आणि आता ते म्हणे तुमची तब्येत खालावत आहे, सरकार निर्णय घ्यायला वेळ लावत आहे, तुम्ही आम्हाला काही सांगू नका. तुमचं मरण आम्हाला काही इतकं तब्येत बेकार होत असताना सरकार निर्णय घेत नसेल तर तुमच्या मरणापेक्षा दुसरं, तुमच्या अशा हालापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. बच्चू भाऊंच्या तोंडातून शब्द निघत नाही. प्रकृती एकदम खालावलेली आहे. 7 दिवस झालेले आहेत. पोलीस आम्ही गोंधळ नाही घातला. फक्त अजितदादाला म्हणलं की बच्चू भाऊ उपोषणाला बसल्या, त्याच्यावर काय दादा पहिला निर्णय आम्हाला तो द्या, आमचं निवेदन द्या. परंतु पोलिसांनी आमच्या दिव्यांगांचा आवाज निघण्या अगोदरच आम्हाला बाहेर हुसकावून काढलं. आम्हाला ओढावडकी चालू केली. मग हे काय हुकुमशाहीचं राज्य आहे का? हे लोकशाहीचं राज्य आहे. तुम्ही आम्हाला ज्यावेळेस तुम्हाला मतदान ज्यावेळेस मागायला तेव्हा तुम्ही लय मोठमोठी बडी बडी आश्वासन दिली होती. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा. मग आता कशाला? पण त्यावेळेस म्हणले 6,000 तुम्ही लाडक्या बहिणीला की 2.5 लाख रुपये उत्पन्न आणि तिला 1,500 देता. आम्हाला 1,500 देता दिव्यांगांना, विधवा महिलांना, आणि आम्हाला मग उत्पन्नाच्या 50,000 21,000 कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र? किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार आता? किती दिवस? असं म्हणलं जाते की आतमध्ये जाऊन तुम्हाला गोंधळ घालायचा. आम्हाला गोंधळ घालायचा नव्हता. आमचे लोक सगळे दिव्यांग बसले होते. तुमच्या कार्यक्रमाच्या हॉलला सीसी फुटेज असतील ते पहिले चेक करा. आम्ही हुकुमशाही, आम्ही दिव्यांग आहे. आम्ही काय कुणाला दादाला पकडायचं वरती स्टेजवर चढलो. फक्त आम्ही दादाला म्हणत होतो बच्चू भाऊ उपोषणाला 7 दिवस बसले. काय करताय तुम्ही? काय मागणी काय? गेले 7 दिवस झालं बच्चू कडू अमरावती तालुक्यातील मोजरी या गावी अन्नत्याग आंदोलन करतात. आणि या आंदोलनामध्ये अक्षरशः बच्चू भाऊंनी अन्न सोडलेलं आहे. काल रक्ताच्या उलट्या झालेल्या आहेत. प्रशासन म्हणून काल 6व्या दिवशी पालकमंत्री बावनकुळे साहेब गेले. एकीकडे आमच्या विखे पाटील यांनी बच्चून थट्टा केली. तो म्हणतो की पडला म्हणून ते तसं करतंय. आणि एकीकडे आज मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केले की समिती गठीत करू, अहवाल मागू आणि त्याच्यावर ठरवू कर्जमाफी करायची किंवा नाही करायची. मग असं करण्यात त्या आमच्या नेत्याचा बच्चू भाऊंचा जीव गेल्यावर तुम्ही समिती गठीत करणार आहात का? हा मोठा प्रश्न आहे. तर आमची एकच शासनाला विनंती आहे. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की बरं बच्चू भाऊंना उपोषणापासून मुक्त करा, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. आम्ही आता तुम्हाला सांगून तर आम्ही काय करणार आहे. जर आम्ही लोकशाही मार्गाने जात असेल तर तुमचं पोलीस प्रशासन आमचा जर अशा पद्धतीने आवाज काढत असेल तर आम्ही मुख्यमंत्री काय उद्या कोणी कुठला मंत्री एकाही आमदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही. आपण बघतोय की इशारा दिलेला आहे. एकाही आमदाराला रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही असं म्हटलं जाते. आणि आता आपण जर बघितलं तर पोलिसांकडून मोठी पोलिसांची
लोकांची कुमक जी आहे ती या ठिकाणी दिसते. पोलिसांकडून या आंदोलकांना ताब्यात घेण्याचे जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत. या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीत कार्यक्रमाच्या बाहेर पोलिसांचा जो सगळा फौजफाटा आहे तो आपण पाहतोय आणि हे सगळे आणि या संदर्भात अधिक बोलत आपण शेतकरी नेते अजित नवलेजी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजितजी नमस्कार. सध्याची जर आपण दृश्य पाहू शकत असाल तर पुण्यामध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये बच्चू कडूंचे काही समर्थक होते, त्यांनी बराच गोंधळ घातलेला आहे आणि त्यांचा आक्रमक पवित्रा आपण दृश्यांमध्ये पाहतोय. अक्षरशः काही लेडीज कॉन्स्टेबल्स आहेत त्यांना अक्षरशः ओढून गाडीमध्ये बसवत आहेत, इतका आक्रोश त्यांचा आहे. त्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत आणि दुसरीकडे बच्चू कडूंचं सुद्धा 7 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, कोणीही दखल घेत नाही. आणि त्यांनी नुकतीच आता प्रतिक्रिया दिली माध्यमांना बच्चू कडूंनी की 2 दिवसात जर दखल घेतली नाही, निर्णय झाला नाही तर मग आम्ही पाणी त्याग सुद्धा करू आणि आंदोलन आणखी तीव्र करू. आपली प्रतिक्रिया हवी आहे. बच्चू कडूंच्या जीविताची नक्कीच चिंता सर्वांनी केली पाहिजे, कारण या देशामध्ये अजून लोकशाही आहे आणि लोकशाही पद्धतीनं जे मागण्या मांडल्या जात आहेत त्याची दखल घेण्याची संपूर्ण जबाबदारी लोकनियुक्त सरकारची आहे. फडणवीस सरकारांनी त्यांची बिलकुल खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. कर्जमाफीची त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे. संबंध महाराष्ट्राला आश्वासन देऊन हे सत्तेवर आलेले आहेत. त्यामुळे बच्चू कडू आणि आता आंदोलन करणारे शेतकरी सुद्धा दिलेल्या मान्य केलेल्या मागण्या यांची अंमलबजावणीसाठी ते मागतायत. त्यामुळे ते झालं पाहिजे. कोणत्याही सभेमध्ये अशा प्रकारे काही हिंसक कृतीचे काही आम्ही कुणीच समर्थक नाही. नक्कीच लोकशाही अधिकाराने लोकशाही चौकटीत सगळी आंदोलनं झाली पाहिजे हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये उद्रेकच इतका अधिक आहे की तो अशा प्रकारे आता रस्त्यावर भावी काळामध्ये येणार, तो येऊ नये असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने कर्जमाफी केली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. नाही, अगदीच बरोबर आहे.